संसारात जास्त रमू नये म्हणून आपल्या छायेपासून आपल्या सावलीपासून एक कन्या बनवली आणि महाराज ही संध्या तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये निघून गेली, आपली छाया सूर्य भगवंता समोर सोडली आणि महाराज बिलकुल दिसायला संध्यासारखी होती, बिलकुल काहीच फरक नाही, सेम टू सेम महाराज सूर्य भगवंता बरोबर ही छाया राहू लागली। पुराणामध्ये वर्णन आलं या छायेपासून एक मुलगा झाला, तो मुलगा म्हणजे शनिदेव, शनिदेवाच्या आईचं नाव छाया आहे। म्हणून पुराणामध्ये वर्णन आलं ज्याला शनीचा प्रकोप आहे, ज्याला शनी त्रास देतो, अशाने शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावावा किंवा महाराज पुराणामध्ये वर्णन आलं नसेल मोहरीचं तेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, नसेल तिळाचं तेल तर पुराणामध्ये वर्णन आलं शेंगदाण्याच्या तेलाचा दिवा ज्यावेळी पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी लावतात त्यावेळी पिंपळाला अगोदर 7 प्रदक्षिणा माराव्यात। किती? पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारण्याचे शास्त्र आहे। ज्याला शनीची साधीसाठी सांगितली त्याने बिलकुल 7 शनिवार हा प्रयोग करायचा। किती शनिवार? 7 शनिवार। ज्यावेळी पिंपळाखाली जातात त्यावेळी पिंपळाखाली जात असताना हातामध्ये 7 गुळाचे खडे न्यायचे। गुळ पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी खाली हात जाऊ नये, पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी खाली हात गेले की दरिद्री घरी आली। जर शनीचा त्रास असेल तर पुराणामध्ये वर्णन आलं म्हणले शनिवारी पिंपळाच्या 7 प्रदक्षिणा मारा, पिंपळाला जल घाला 1 लोटा 1 तांब्या आणि पुराणामध्ये वर्णन आलं 7 गुळाचे खडे ठेवा। महाराज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, परंतु दिवा लावत असताना पुराणामध्ये वर्णन आलं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असताना त्याची वाट पश्चिमेकडे करावी, पूर्वेकडे नाही। पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे आणि सूर्याचं शनीचं जम, म्हणून केव्हाही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला गेले, केव्हाही एरवी जरी दिवा लावायला गेले तर त्या वाटीचं तोंड कधीच पूर्वेकडे करायचं नाही। पूर्वेकडे जर वाटीचं तोंड केलं की महाराज अडचणी कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढतात, प्रकोप वाढतो, शनीचा प्रकोप वाढतो। म्हणून ज्यावेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतात त्यावेळी त्याची वाट पश्चिमेकडे करा। असे 7 शनिवार जर पिंपळाला 7 प्रदक्षिणा, गुळाचे 7 खडे आणि महाराज तेलाची दिवा, तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम, गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर अतिउत्तम सांगितला, परंतु जरी गाईचं तूप नाही मिळालं तरी तेलाचा दिवा ज्यावेळी लावतात त्यावेळी त्याची वाट पश्चिमेकडे करा। 7 शनिवार पर्यंत करा म्हणजे शनीचा प्रकोप, शनीचा दोष महाराज कमी होत चालेल। या शनिदेवाची आई छाया आहे आणि ज्यावेळी संध्या जंगलामध्ये निघून गेली, शनीचा जन्म झाला। हा शनी सूर्य भगवंताच्या 3 मुलाला त्रास देऊ लागला, सूर्य भगवंताला सुद्धा त्रास देऊ लागला आणि ज्यावेळी सूर्य भगवंताला शनी त्रास देऊ लागला त्यावेळी मला शनिदेव परेशान झाले, म्हणले संध्याही पहिल्यासारखी वागत नाही, हा शनी सुद्धा मला त्रास देतो, काय कारण असलं पाहिजे म्हणून नारदाकडे गेले आणि नारदाकडे गेल्यानंतर नारदाला विचारलं, म्हणले काय झालं, माझा मुलगाही मला त्रास देतो, माझी पत्नी संध्याही पहिल्यासारखी माझ्यासोबत वागत नाही। नारदाने सांगितलं, म्हणले ती तुझी पत्नी नाहीये, म्हणले मग, म्हणले तुझ्या पत्नीची ती छाया आहे। शनिदेव म्हणले मग माझी पत्नी कुठे गेली? म्हणले ती एकांतामध्ये साधना करण्याकरता, तपश्चर्या करण्याकरता निघून गेली
आणि ज्यावेळी सूर्य भगवंताला कळालं की माझी पत्नी एकांतामध्ये साधना करण्याकरता गेली, त्यावेळी सूर्य भगवंत आपल्या पत्नीचा